त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, तिने पुढाकार घेतला पाहिजे आणि मग ते सॉरी म्हणलं जात नाही आणि मग त्याच्या भोवती अनेक गोष्टींचा गुंता जास्त वाढत जातो. दोघांच्या नात्यामध्ये जेव्हा तिसऱ्या व्यक्तीचं काही मत येतं, सल्ला येतो, कितीही चांगल्या हेतूने जरी दिलेला असेल तर स्वाभाविक ते इतर लोकांनी प्रयत्न करून काय होणार आहे. मोठा असू दे, छोटा असू दे, कुणी असू दे, माणूस आहे, चुकणार तर आहेच आहे. मग चुकलेल्या गोष्टीबद्दल एकमेकांना पटकन सॉरी म्हणून कदाचित पुढे जाता येऊ शकतं. नमस्कार. चिदविलास स्टुडिओच्या कोर्टशिप या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण चिदविलासने लिहिलेली कादंबरी कोर्टशिप याच्याविषयी गप्पा मारतोय आणि याविषयी गप्पा मारताना चिदविलास आपण अनेक गोष्टी बघितल्या. मागच्या काही एपिसोड्समध्ये आपण अपेक्षा, गृहीत धरणं, वेळ आणि नातं तुटतंय का या गोष्टींविषयी आपण चर्चा केली. तर ह्याच्यात अजून कुठला महत्त्वाचा मुद्दा तुला वाटतोय का? हे बघ, या लेखनाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी समोर आल्या ज्याच्यावरती आपण प्रत्येक एपिसोडमध्ये बोलतोच आहोत. जसं गृहीत धरणं आहे किंवा नात्यांना वेळ देणं आहे, नात्यांमधल्या अपेक्षा आहेत. तर मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली त्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ती म्हणजे सॉरी कुणी म्हणायचं. आणि हा एक खूप मोठा प्रश्न असतो की सॉरी कोण म्हणणार. म्हणजे तू विचार कर की आपण सहज कोणाला सॉरी म्हणू शकतो का? किंवा जर डिवोर्स आणि या विषयाच्या अनुषंगाने जेव्हा आपण बोलतोय हा सगळा विषय, तर त्यामध्ये अनेकदा असं होतं की खरं तर मनातून वाटत असतं की आपलं चुकलंय किंवा एखादी गोष्ट आपली चुकती आहे, आपण एखादी गोष्ट बोलून क्लिअर केली पाहिजे. मग पण तिथे सॉरी म्हणायचं कुणी, हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि मग ते सॉरी न म्हणण्यामुळे अनेक नाती तुटतात. आणि कोणी कोणाला म्हणायचं आणि सुरुवात कुठनं करायची, तोच तर महत्वाचा प्रश्न आहे की म्हणजे एखादी चूक झाली आहे, एखादी गोष्ट आपल्या हातून चुकली आहे आणि किंवा आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावलं गेलेलं आहे, ही गोष्ट जर आपल्याला जाणवत असेल तर मग सॉरी म्हणायला काय हरकत आहे. जर स्टँडर्ड हे बघितलं तर की ठीक आहे, सॉरी म्हणून पटकन एखादी गोष्ट पुढे जाऊ शकते. पण मला असं वाटतं की काय होतं की तिथे कुठेतरी हा इगो निर्माण होतो की मी का सॉरी म्हणायचं. मग त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, तिने पुढाकार घेतला पाहिजे आणि मग ते सॉरी म्हणलं जात नाही आणि मग त्याच्या भोवती अनेक गोष्टींचा गुंता जास्त वाढत जातो. हे माझं ऑब्झर्वेशन आहे की ते सॉरी न म्हणण्यामुळे खूप गुंते वाढत राहतात आणि मग त्यामुळे मग इतरांना त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर हा सगळा संवाद त्या दोघांमधला आहे किंवा जे काही घडतंय त्या दोघांमध्ये घडतंय. मग ऑब्व्हियसली जर एखादी गोष्ट चुकलेली असेल, त्याबद्दल सॉरी म्हणलं गेलं किंवा एखाद्या गोष्टीचं हे विचार करत असताना दोघांनी समजून घेतलं, तर स्वाभाविक आहे की या गोष्टींमध्ये इतर लोकांनी पडायची गरज नाही पडणार. पण मग खरी गाठ जी बसते ती इथेच राहते. म्हणजे हीच गाठ राहते की इगोची, ज्याला म्हणू शकतो आपण, तो अहंकार दुखावला जातो किंवा हे होतं आणि मग सॉरी म्हणायला कोणीच पुढाकार घ्यायला तयार होत नाही आणि मग गोष्टी बिघडत जातात. जास्तच अजून त्या गोष्टी बिघडल्यामुळे मग कदाचित कुटुंबातील इतर लोकांना, मित्रांना किंवा इतर कुणाला तरी त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये पडावं लागतं, मध्यस्थी करावी लागते किंवा कधी कधी मग त्यांचे सल्ले असतील किंवा इतर गोष्टी सुरू होतात आणि मग ते जास्तच बिघडत जातं असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर फक्त एक सॉरी हा एक शब्द खूप साऱ्या गोष्टी बदलू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. पण ह्याच्यात सुद्धा आता सॉरी कोणी म्हणायचा हा तर सुरुवातीचा प्रश्न आहे. म्हणजे माघार कोणीच घ्यायला तयार होत नाही. कारण जसं म्हणतो की एखादं पाऊल एक जण मागे आला तर नातं पुढे जायला मदत होऊ शकते, पण हे घडत नाही. पण हे होत असताना जसं तू आत्ता मुद्दा मांडलास की आजूबाजूचे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, ही एक गोष्ट न झाल्यामुळे. पण मग ह्या गोष्टी काय पद्धतीने त्या नात्यांवरती अफेक्ट करतात किंवा कशा पद्धतीने त्यांचा कल जाऊ शकतो सगळ्याकडे? हे बघ, म्हणजे मी आत्ता जसं म्हणालो की त्या दोघांमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे जे काही चांगलं असेल, वाईट असेल, जे काय आहे त्या दोघांचं नातं आहे, ते नातं त्या दोघांचं. मग स्वाभाविक आहे की एखादी गोष्ट चुकली, कुणाकडून आहे, मुलाकडून चुकू दे, मुलीकडून चुकू दे, म्हणजे ती चुकलेली आहे गोष्ट, ही कदाचित संवाद चांगला असेल तर एकमेकांना ते क्लिअरली सांगितलं जाईल की अरे ही गोष्ट, हे चुकतंय तुझं, असं नकोस वागू, किंवा तुझं हे चुकतंय अशी नको वागू. ही गोष्ट म्हणजे हा संवाद जेव्हा घडेल
पुन्हा या गोष्टीला सगळे मागचे धागे आहेत हा की ज्याच्यासाठी तुमच्या अपेक्षा क्लिअर आहेत का, तुम्ही एकमेकांना गृहीत नाही न धरलेलं आहे, किंवा नात्यांना नीट वेळ देताय देताय का. का स्वाभाविक आहे हे जर सगळं व्यवस्थित होत असेल, म्हणजे आता ही प्रत्येक गोष्ट एकमेकांमध्येच हे झालेली आहे की एकावर एक डिपेंड आहे हे सगळं. तर मग स्वाभाविक जेव्हा हे सगळं घडतंय व्यवस्थित, तेव्हा नकळतच आपोआपच ही गोष्ट घडणार आहे की नात्यांमध्ये एकमेकांमध्ये ही गोष्ट क्लिअर असेल की एखादी गोष्ट चुकतीये तुझी, असं नको करू, किंवा याचा आपल्या ह्याच्यावरती खूप परिणाम होतोय, सो बदलूया हे काही गोष्टी. हा संवाद जेव्हा होतो तेव्हा स्वाभाविकच आहे की सॉरी म्हणायला पण काही वाटणार नाही की सॉरी इट्स ओके, मी नाही करणार असं परत, किंवा असं नाही होणार माझ्या हातून परत. की हा एक संवाद खूप महत्त्वाचा असतो, म्हणजे तो एक शब्द खूप महत्त्वाचा असतो. भलेही पुढे कदाचित त्या गोष्टी लगेच बदलतील असं नाहीये, पण जसं आपण मागच्या एका एपिसोडमध्ये म्हणालो होतो की किमान प्रयत्नांना एक दिशा मिळेल. म्हणजे जर माझ्यासाठी एखादी व्यक्ती प्रयत्न करते, असं आपण म्हणालो होतो की प्रयत्न करताना जरी दिसलं तरी तो बराचसा फरक पडतो, बराचसा बदल घडतो, तर स्वाभाविक आहे त्या प्रयत्नांना दिशा इथून मिळू शकते की ती गोष्ट चुकली आहे, ओके ही चूक सुधारायची आपल्याला, किंवा त्यावरून पुढे जायचं आहे आपल्याला, किंवा मग ती चूक सुधारण्यासाठी मला तुझी गरज आहे, किंवा समोरच्या व्यक्तीची अजून मला आवश्यकता आहे, त्याचा सपोर्ट लागणार आहे, ही कुठेतरी क्लिअर होईल ना त्या ह्याच्यातून. म्हणजे अनेकदा असं होतं की आपल्याला वाटत असतं की समोरच्या व्यक्तीचा सपोर्ट मला हवा आहे, मान्य आहे एखादी गोष्ट माझ्या हातून चुकली आहे, आपल्या हातून चुकलेली आहे, पण ती चूक सुधारण्यासाठी किंवा पुढं नातं अजून छान होण्यासाठी किंवा नात्यावर त्याचा परिणाम न होऊ देण्यासाठी ऑब्व्हियस एकट्याचं हे नाही आहे, एकाचीच बाजू नाही आहे, तर त्या समोरच्या दुसऱ्या व्यक्तीचाही सपोर्ट किंवा एकूणच इन्व्हॉल्वमेंट त्या गोष्टीमध्ये असणं आवश्यक आहे असं जाणवत असतं. पण केवळ मी का सॉरी म्हणू, मग त्या व्यक्तीने का मला सॉरी म्हणू नये, हा विचार कुठेतरी मनात राहतो. आणि मग स्वाभाविक आहे त्याचा दुष्परिणाम, जो तू प्रश्न विचारला होतास की त्याचा दुष्परिणाम कुठे कुठे होणार आहे, तर स्वाभाविक आहे की सॉरी म्हणायचंच नाहीये, मी म्हणणारच नाहीये, हे जेव्हा ठरलेलं आहे त्यावेळेस स्वाभाविकच प्रयत्नच होणार नाहीये की कुठेतरी सॉरी म्हणून चला आपण ही गोष्ट सुधारूया किंवा ही गोष्ट करूया, हा प्रयत्न होणारच नाही. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा की मग ते प्रयत्नच होणार नाहीयेत तर कदाचित गैरसमज अजून वाढत जाणार आहेत. म्हणजे कदाचित जर तुला वाटतंय की माझं काहीतरी चुकलंय, मला वाटतंय तुझं काहीतरी चुकलंय, ही गोष्ट सॉरी न म्हणण्यामुळे आपापल्या मनात राहिली आहे, एकमेकांच्या मनात तशीच राहिली आहे ती गोष्ट, मग त्याचे परिणाम कदाचित दोघांच्या इतर वागण्यावरती पण होऊ शकतात, मग त्याचे परिणाम म्हणजे विचारांवरती पण होऊ शकतात, किंवा त्या व्यक्तीबद्दल एक गाठ कायम मनात तशीच राहू शकते की अरे नाही हा असा वागला होता, हा असा चुकला होता, पण साधा सॉरी म्हणला नाही मला. किंवा स्वतःबद्दलही होऊ शकतं तसं की अरे त्यावेळेस चुकलं होतं माझं, एक सॉरी म्हणलं असतं तर कदाचित गोष्टी बदलल्या असत्या. हाही कुठेतरी पुढे जाऊन पश्चातापाचा एक टप्पा आयुष्यात येऊच शकतो. आणि स्वाभाविकच मग हे जर नाही घडलं, प्रयत्न नाही झाले, पुढे जाऊन हा पश्चातापच होणार आहे, आणि मग त्यामुळे मग बिहेवियर एकूणात जे काही सगळं बदलत जातं एकमेकांबद्दलचं, मग तिथे कुठेतरी इतर लोकांनाही संधी मिळते असं म्हणू शकतो आपण, किंवा इतर लोकांना गरज वाटते की अरे नाही आता आपण मध्ये पडलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे या विषयावरती, किंवा आपण काही कुठेतरी त्यांना सपोर्ट करूया, सल्ला देऊया. म्हणजे 99% वेळा असं होतं की चांगल्या हेतूनच इतर लोक प्रयत्न करत असतात की त्या दोघांचं हे बिघडतंय तर आपण प्रयत्न करूया, मग ते मित्र असू दे, नातेवाईक असू दे, कुटुंबातील इतर व्यक्ती असू दे. पण काय होतं की स्वाभाविक कितीही नाही म्हणलं आपण तरी दोघांच्या नात्यामध्ये जेव्हा तिसऱ्या व्यक्तीचं काही मत येतं, सल्ला येतो, कितीही चांगल्या हेतूने जरी दिलेला असेल तरी हेच मुळात या दोघांमधलं जर कम्युनिकेशन क्लिअर नाही आहे किंवा या दोघांमधला हा इगो पॉइंटच जर क्लिअर झालेला नाही आहे, तर स्वाभाविक ते इतर लोकांनी प्रयत्न करून काय होणार आहे, मग ते अजून कदाचित ती दरी वाढत जाते, कुठेतरी मग ते गैरसमज वाढत जातात, त्या दोघांमधली ती गॅप खूप वाढत राहते, आणि मग अल्टिमेटली नातं तुटण्याकडेच या गोष्टीचा कल जातो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की फक्त एक शब्द आहे सॉरी, जो पुढे सगळं बदलत नेऊ शकतो आपल्याला. खरंय. पण ह्या सगळ्यामध्ये जसं तू आता उल्लेख केलास की बाकीचे इन्व्हॉल्व होतात का, तर हा एक शब्द न म्हटल्यामुळे किंवा हा एक शब्द त्या दोघांकडूनही न आल्यामुळे, पण ह्याच्यात इगो पॉइंट जो तू महत्त्वाचा मुद्दा हायलाईट केलास, तर त्यानुसार जेव्हा बाकीचे इन्व्हॉल्व होतात तर
मला असं वाटतं की हे नवरा बायकोंच्या नात्याबद्दल झालं, पण जेव्हा हा विषय तुमच्या 2 कुटुंबाविषयी सुद्धा येतो किंवा येऊ शकतो घटस्फोट या प्रकरणामध्ये, तर ह्याच्यामध्ये सेल्फ इगो आणि सॉरी हे 2 कसे कुटुंबामध्ये रिलेट होऊ शकतात? करेक्ट. म्हणजे हा तर मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण पहिला टप्पा या दोघांमध्ये सॉरी न म्हणण्यामुळे घडलेल्या गोष्टी असतात. मग दुसऱ्या टप्प्यावरती त्या दोघांमध्ये ते कुठेच प्रयत्न होत नाहीयेत किंवा ते लाईनअप होत नाहीयेत गोष्टी किंवा त्या वर्कआउट होत नाहीयेत, हे जेव्हा आजूबाजूच्या इतर लोकांना जाणवतं तेव्हा त्यांची इन्व्हॉल्वमेंट कुठेतरी सुरू होते. मग कितीही नाही म्हणलं तरी शेवटी प्रत्येक व्यक्तीचं आपापलं आयुष्य आहे आणि मग त्यावेळी जेव्हा 2 कुटुंब या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात ना, तर मला असं वाटतं की बऱ्याचदा असं होतं की मग त्या दोघांची गोष्ट राहते बाजूला आणि कुठेतरी मग त्या इतर लोकांमधले इगो पण बऱ्याचदा आडवे येतात की हे असं का वागले, ते असं का वागले. मग हे जे मागच्या वेळेस आपण म्हणालो होतो की मग कुठेतरी तो विषय 2 कुटुंबांचा होऊन बसतो आणि मग त्या दोघांच्या नात्याला त्या दोघांचं नातं थोडंसं काही प्रमाणात बाजूला राहतं आणि मग कुठेतरी याच लोकांमधले इगो फाईट सुरू होतात. महत्वाचा मुद्दा बाजूलाच जाऊन एक्झॅक्टली हे आम्हाला असं का म्हणाले, असं कसं बोलू शकतात, असं कसे वागू शकतात, मग आपण प्रयत्न करतोय ते का नाहीत कर, हे असे असंख्य गोष्टी मग सुरू होतात. हे एक माझं ऑब्झर्वेशन आहे त्या बाबतीतलं आणि मग ते त्या दोघांचं नातं बाजूलाच राहिलंय. खरं तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ना, पण मग इथे कुठेतरी मग इतरांचे इगो फाईट सुरू होतात किंवा मग तिथे मग पुन्हा सॉरी कोणी म्हणायचा हा मुद्दा आहेच आहे. म्हणजे त्या विषयाला एक खूप गहन आणि मग ते खूप जास्त ते वाढत जातं असं मला वाटतं की मग ती दरी अजूनच वाढत जाते आणि मग नातं तुटण्याकडेच ते सगळं गोष्टी जातात. त्या म्हणजे प्रयत्न पॅचअप होण्याच्या ऐवजी ते विस्कटण्याकडेच त्या सगळ्यामध्ये जास्त होणार. पण आता जसा सेल्फ इगोचा ह्यातला मुद्दा होता किंवा आता कुटुंब इन्व्हॉल्व्ह झालेत असा आपण मुद्दा मांडला, तर ह्याच्यामध्ये छोटं मोठं, कारण बऱ्याच वेळेला सॉरी म्हणताना हा मुद्दा येतो की मग मी मोठा आहे किंवा माझा अनुभव ह्याच्यातला आहे, मग मी का सॉरी म्हणायचं, किंवा मी लहान आहे तर मग मला समजून घेतलं पाहिजे ना मोठ्यांनी. हा मुद्दा आल्यानंतर सॉरीचा प्रश्न कसा सुटला पाहिजे? हे बघा, आता या विषयावरती तसं बघायला गेलं ना तर केवळ सॉरी म्हणणं हा मुद्दा फक्त म्हणजे या नात्यामधलाच आहे असं नाही. म्हणजे आता आपण डिवोर्स आणि त्या विषयासंदर्भात बोलतोय म्हणून आपण केवळ त्याबद्दल म्हणालो, पण तसं बघायला गेलं तर एकूणच आयुष्यात आपल्याला ही गोष्ट खूप महत्त्वाची असते किंवा ही गोष्ट खूप मॅटर करते. मग ते कुठल्याही बाबतीत असू दे, म्हणजे नवरा बायकोचं नातं असू दे, कुटुंबातील इतर नाती असू दे, आपला बाहेरचा मित्रपरिवार असू दे, व्यावसायिक रिलेशन्स असू दे, म्हणजे आपण जेव्हा व्यवसाय नोकरी करतो अशा ठिकाणची आपले बाहेरचे संबंध असतील, तर या सगळ्याच ठिकाणी सॉरी हा शब्द खूप मॅटर करतो बऱ्याच वेळा. आणि हे तर आपण अनेकदा अनुभवतो की तू जसं म्हणालीस तसं केवळ वयात अंतर आहे, म्हणजे तो माझ्यापेक्षा लहान आहे, मी त्याला कसं सॉरी म्हणू, किंवा भलेही माझं कितीही चुकलेलं असेल पण तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, मी नाही सॉरी म्हणू शकत. हा जो एक पॉइंट असतो, किंवा बऱ्याचदा इतर बाहेरच्या रिलेशन्समध्ये असं होतं की कुणी सॉरी म्हणजे पुन्हा तोच हे येतो की सॉरी का, मी का सॉरी म्हणू, त्यांनी सॉरी म्हणलं पाहिजे, हे सगळीकडेच परिणाम करत जातं. मग ती गोष्ट खूप जास्त या सगळ्या ह्याच्यावरती परिणाम करते असं मला वाटतं की मग तिथे वयाचं बंधन येतं कुठेतरी, की लहान मोठे आहोत, मग कोण कुणाला सॉरी म्हणणार, किंवा कदाचित नात्यांची कुठेतरी एक चौकट असते कायमस्वरूपी डोक्यात की सासूनी सुनेला म्हणावं की नाही, सासऱ्यांनी जावयाला म्हणावं की नाही, किंवा अशी जी आपल्याकडे एक मनात असते आपल्या, किती नाही म्हणलं तरी त्या चौकटीत आपण त्या नात्याला बघत असतो कायम. आणि मग त्या चौकटीमुळे कदाचित 2 पावलं पुढे यायला तयार होणं अवघड जातं अनेकदा, की चुकू शकतं. मोठा असू दे, छोटा असू दे, कुणी असू दे, माणूस आहे, चुकणार तर आहेच आहे. मग चुकलेल्या गोष्टीबद्दल एकमेकांना पटकन सॉरी म्हणून कदाचित पुढे जाता येऊ शकतं, नातं अजून छान करता येऊ शकतं. उलट मी तर असं म्हणेन की सॉरी म्हणण्यामुळे नाती खूप छान होऊ शकतात, की वेळीच जागच्या जागी एखादी गोष्ट आपली चुकली आहे हे आपण मान्य जेव्हा करू, मग तो छोटा असू दे, मोठा असू दे, वयाने किंवा बाकी जे काही अधिकाराने म्हणूया किंवा इतर गोष्टींमुळे जो काही लहान मोठा हा फरक पडतो एकमेकांमध्ये, तर एका क्षणात ते सॉरी म्हणलं तर कदाचित छान एकमेकांना अजून समजून घेण्यासाठी किंवा इतर गोष्टींना प्रयत्न करण्यासाठी, एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी, चुकतंय ना, इट्स ओके, प्रयत्न करू आपण, ह्या गोष्टी अशा बदलू आपण, तुला माझी त्यात आवश्यकता वाटत असेल तर मी आहे सोबत, हा एक मॉरल सपोर्ट एकमेकांना देणं
किंवा त्या गोष्टी बदलणं आणि मग नातं छान होण्यासाठी काय काय करता येऊ शकतं ह्याचा एक काय म्हणू त्याला एक दार उघडलं जाईल कदाचित. आणि मला असं वाटतं कदाचित या गोष्टीमुळे म्हणजे जो कोणी समोरचा सॉरी म्हणतोय तर त्याच्याविषयीचा एक रिस्पेक्ट म्हणूयात आपण किंवा एक वाढू पण शकतो कदाचित. खरंय. मग यावर तर मी खरंच एक वाक्य म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट बिघडल्यानंतर किंवा काही घडल्यानंतर एखादी घटना घडल्यानंतर सॉरी म्हणणारा माणूस माझ्या दृष्टीने जास्त मोठा असतो तसं बघायला गेलं तर. कारण का की त्याला वेळीच लक्षात आलंय की कुठं चुकलंय आणि काय चुकलंय आणि तो सॉरी म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तो माणूस तसं बघायला गेलं तर जास्त मोठा असतो की म्हणजे ते मोठेपण आहे शेवटी की ठीक आहे माझं बाकी वय इतर गोष्टी म्हणजे वयाच्या अधिकाराच्या किंवा नात्यातल्या जो काही हे आहे हे सगळं बाजूला ठेवून केवळ ती गोष्ट चांगली व्हावी किंवा त्या गोष्टीमधून चांगलं काहीतरी घडावं याच्यासाठी पुढाकार घेण्याचं हे पहिलं पाऊल आहे ना की चुकलंय आपलं तर सॉरी म्हणलं. त्यामुळे तो माणूस जास्त मोठा असतो जो सॉरी म्हणतो. करेक्ट. पण ह्याच्यामध्ये म्हणजे आता काही बाबतीत असं बघायला मिळतं किंवा असं अनुभवायला मिळतं की सॉरी एक जण म्हणतो, कदाचित कधी कधी असं होतं की सॉरी म्हणून जातो, पण त्याला असं होतं की मग आपण काही केलं म्हणजे आपण समजा चुकीचं वागलं सॉरी म्हणलं तरी समोरचे आपल्याला समजून घेतात. म्हणजे तुझा जो गृहीत धरणं हा जो मुद्दा होता की हां आपण काय चुकलोय किंवा काही नाही केलं एक शब्द सॉरी म्हटला तर समोरचा ठीक आहे सोडून देतोय, तर हेही कुठेही नाही म्हणजे हे पण व्हायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये की एकच जण फक्त म्हणतो आणि आपण कसंही वागलो काहीही वागलो तर सॉरी म्हटलं की झालं काम होऊन जातंय. नाही आता मग याच्यातून अजून एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो ज्यावर कदाचित आपण पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये बोलणारच आहोत की त्यासाठी संवाद ही गोष्ट खूप महत्वाची असते की इतर सगळे पैलू जसे आपण बघितलेले आहेत गृहीत धरणं अपेक्षा किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये तसंच हे सॉरी म्हणणं जे आहे तर सॉरी कशासाठी म्हणतोय काय पद्धतीने म्हणतोय आणि कसं समजून घेतोय आणि सॉरी म्हणल्यानंतर समोरचा व्यक्ती म्हणजे मी जे आधी म्हणालो की एखाद्या व्यक्तीने सॉरी म्हणल्यानंतर समोरचा व्यक्ती त्यावर काय रिॲक्ट होतोय कशा पद्धतीने कधी कधी उलटं पण होऊ शकतं की समोरचा व्यक्ती सॉरी जरी म्हणत असला तरी पण तो इगोची ती गाठ राहते. असंही होतं खूपदा की लाख सॉरी म्हणू दे पण नाही आता नाही असं जे एक कुठेतरी ती गाठ राहिलेली असते. हाही प्रकार घडतो बऱ्याचदा की समोरच्याने सॉरी म्हणून पण त्यावरती काही रिॲक्शन येत नाही. दुसरी बाजू अशी होऊ शकते की सॉरी म्हणल्यामुळे चांगलं घडलंय की इट्स ओके आपण हे समजून घेऊन पुढे जाऊया सगळं. आणि तिसरी महत्वाची बाजू त्यातली अशी येऊ शकते की मग हे घडल्यानंतर म्हणजे सॉरी म्हणल्यानंतर समोरच्या व्यक्तीने काय रिॲक्ट व्हायचंय कशा पद्धतीने सपोर्ट करायचा किंवा काय संवाद साधायचा आहे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग तो जर व्यवस्थित झाला तर मला नाही वाटत की मग पुढे काही त्यामधून प्रॉब्लेम येईल की सॉरी म्हणणाऱ्यालाही ती सवय नाही लागणार की हां मी सॉरी म्हणलं की होत आहेत गोष्टी असंही नाही झालं पाहिजे किंवा सॉरी ऐकून घेणाऱ्यालाही ती सवय नाही लागणार की काही झालं तरी हा सॉरी म्हणतोय ना मग आपण वाटेल तसं वागूया. ही पण बाजू आहे महत्त्वाची खूप. तू म्हणजे हा खूप चांगला मुद्दा आहे केलास. तर मला वाटतं त्यामुळे सॉरी म्हणल्यानंतर त्या दोघांमधला संवाद काय घडतोय कुठल्याही दोन व्यक्तींमधला तो खूप महत्त्वाचा आहे आणि मग त्याच्यावरती पुढे गोष्टी सगळ्या चांगल्या होऊ शकतात. असं म्हणजे सगळ्याच गोष्टी एकमेकांवरती डिपेंड आहे. जसं मागच्या सिरीजमधनं आपण घेतलं की तुमच्या अपेक्षा गृहीत धरणं आणि तुम्ही पुढच्या सगळ्याच गोष्टी ह्या दोन शब्दांपाशी येऊन थांबतात. पण जसं तू म्हणालास की हे दोनच शब्द आहेत पण हे दोन शब्द नातं टिकवायला किंवा तुमचं नातं फुलवायला आणि पुढे तुमचा खूप छान काहीतरी घडायला मदत करू शकतात. अजून काय तुला एखादा मुद्दा वाटतोय का ह्याच्यातला की कुठला म्हणजे या विषयानुसार मला तरी एवढंच वाटतं की हे आधीचे सगळे मुद्दे छान डोक्यात असतील आणि आपण समजून घेऊ शकत असू तर नाती खूप छान बहरतील. फक्त एक महत्वाची वाक्य नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण की सॉरी म्हणता आलं पाहिजे. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला सॉरी म्हणता आलं पाहिजे. आयुष्य छान आहे. तेच तुम्ही जर ते म्हणू शकलात तर खूप काही चांगलं घडू शकतं. तुटणारं नातं तुमचं वाचू शकतं आणि अनेक गोष्टींनी खूप सकारात्मक गोष्टी या गोष्टीमुळे घडू शकतात. चिद्विलास खूप आजच्या भागामध्ये तू एक महत्त्वाचा मुद्दा म्हणलास की सॉरी म्हणता आलं पाहिजे. सो प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे आपल्या स्वतःपासूनही आणि आपल्या सगळ्या आजूबाजूच्या. म्हणजे हे बघ ना की ह्याच्यामध्ये आपल्याला हा विचार करताना जाणवतं की
अनेक वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीला सॉरी म्हणायचं राहून गेलं, ही ती व्यक्ती नसल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं, तोपर्यंत वेळ निघून गेलेली एक्झॅक्टली, असते. आणि मग आपल्या हातात काही राहत नाही. मग मग ते कुठलंही नातं असू दे, कुठलाही आपल्या आयुष्यातला व्यक्ती असू दे, खूपदा असं घडतं की सॉरी म्हणायचं राहून गेलं. म्हणून मला वाटतं की हे असं होऊ नये. आणि काय हवंय म्हणजे आयुष्यात माणसाला काय हवंय दुसरं अजून, की जी नाती किंवा जी संबंध आपण सांभाळतोय त्या सगळ्या व्यक्तींसोबत आपलं सगळं शेवटपर्यंत छान असावं, व्यवस्थित सगळं आपण आयुष्य जगावं. ह्याच्या पलीकडे अजून दुसऱ्या काय गोष्टीत किंवा बाकी भौतिक गोष्टी म्हणा किंवा ज्या गोष्टीमुळे सॉरी म्हणावं लागतंय ती पण एक तात्कालिक काहीतरी क्षणिक गोष्ट असते, जी कदाचित आपल्याला काही वर्षांनंतर जाणवते की अरे काहीच नव्हतं खरं तर, म्हणजे तो पॉइंटच नव्हता ज्याच्यावर आपण चिडलो एकमेकांवर, किंवा काय मुद्दा होता, कुठं कशावरती भांडत बसलो आपण, हे खूप कालांतराने लक्षात येतं बऱ्याचदा. आणि पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. सो ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी माणसांनी की सॉरी म्हणायचं राहून गेलं, हा पश्चाताप नको व्हायला आयुष्यात कधी. म्हणून कुणाला म्हणायचं राहिलं असेल तर आता सॉरी म्हणायला शिकूया. नाही, खरंच आहे. आजच्या भागातनं चितविलासने खूप छान गोष्ट सांगितली की ती लाईनच आहे की सॉरी म्हणता आलं पाहिजे आणि आपण सगळेच त्या बाबतीत नक्की प्रयत्न करूया, कारण हे 2 शब्द म्हटल्याने कुणीही छोटं होत नाही किंवा कुणीही मोठं होत नाही किंवा कोणाचं काही नुकसान होत नाही. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये खरंच असं तुम्हाला कोणाला सॉरी म्हणायचं राहून गेलं असेल तर मला वाटतं आजचा हा बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी रिअलाईज होतील आणि तुम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधा आणि सॉरी हे 2च शब्द आपल्याला म्हणायचे आहेत आणि आपलं नातं टिकवायचं आहे. तुटण्यापासून आणि विखरण्यापासून आपल्याला हे नातं जपायचं आहे. त्यामुळे चितविलास, मी तुझे मनापासून धन्यवाद देते की तू हा एक खूप छान मुद्दा मांडलास आणि खरंच आज आपण या सगळ्या म्हणजे या गोष्टींवरती विचार करूया की सॉरी म्हणायचं राहिलंय का, आणि असेल तर खरंच म्हणूयात. आणि अशाच काही अजून मला वाटतं महत्त्वाचे मुद्दे आपले आहेत की ज्याच्यावरती आपण चर्चा करूया आणि त्यासाठी नक्कीच आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा भेटूयात. असंच चितविलासने कोर्टशिप ही कादंबरी नात्यांच्या वेगवेगळ्या विविध पैलूंवरती प्रकाश टाकणारी लिहिलेली आहे आणि तुम्हाला ती वाचायची असेल किंवा तुम्हाला ती कुणाला भेट करायची असेल आणि ज्यांना असं वाटते की त्यांचं नातं अधिक बहरण्यासाठी तुम्हाला ही कादंबरी त्यांना मदत करू शकते तर त्यांना तुम्ही ती नक्की भेट द्या. कोर्टशिप ही कादंबरी विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही ही कादंबरी विकत घेऊ शकता. नक्की विकत घ्या कोर्टशिप कादंबरी.